यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात उकणी कोळसा खाण प्रशासनाविरुद्ध आज काँग्रेसने जोरदार आंदोलन केले। सकाळी 6:30 वाजल्यापासून सुरू असलेल्या या चक्काजाम आंदोलनामुळे कोळसा वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे। उकणी कोळसा खाणीमुळे खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती आणि रुंदीकरण करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते वणीतील कोकणी खान ते जुनाट फाट्यापर्यंत रस्त्यावर मोठ्या संख्येने जमले आहेत आणि त्यांनी रस्ता पूर्णपणे रोखून धरला आहे। त्यामुळे कोळसा घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या लांब रांगा लागल्या। यावेळी संजय खाडे यांनी प्रशासनाला इशारा दिलाय की जर येत्या आठवड्याभरात रस्त्याची दुरुस्ती आणि नागरिकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत तर यापेक्षाही मोठे आणि उग्र आंदोलन करण्यात येईल। कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आज उकणी कोळसा खान नीलजे ओपन कास्ट कोळसा खान परिसरातील रस्ते, वीज, पाणी व उर्वरित जमीन व गावाचं पुनर्वसन वाढीव व्हॅल्युएशन यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं गेलं। हे चक्काजाम आंदोलन लोकांच्या हितासाठी आंदोलन आहे, कारण जनता जोपर्यंत पेटून उठणार नाही तोपर्यंत हे अधिकारी मानणार नाही। वेकुली प्रशासन हे फालतूचा खर्च करत असतात, मोठ्या प्रमाणात प्रॉफिटमध्ये असून सुद्धा आमच्या रस्त्याची दयनीय अवस्था आहे। अरे जे विचार जर केला तर खड्डे अतिशय एवढे खड्डे पडले का त्या खड्ड्यात सुद्धा आम्ही जाऊ शकत नाही। पाणी जर जमा झालं तर समोर जाऊ शकत नाही, मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे। म्हणजे साधारण पैदल चालू शकत नाही, जो टू व्हीलरवाला चालू शकत नाही। याचं काम आहे, कारण तुमचं काम आहे ह्या परिसरात तुमच्यामुळे हे मोठी दुर्दैव आहे काय रस्ते खराब झाले। तुमचे ओव्हरलोड ट्रक चालतात, मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड ट्रक आहे, त्याची 20 टन कॅपॅसिटी 40 टन तुम्ही ओव्हरलोड कोळसा वाहतूक करता, तर त्यामुळे रस्ते खराब झाले। व तुमचा आमचा अधिकार नाही का? तुमचं काम आहे का रस्ते चांगले देणं, तुमचे बाकी सुविधा उपलब्ध करून देणं। म्हणून हे अति मोठं आंदोलन आहे। भविष्यात हे जर यांनी मानलं नाही तर आम्ही त्यांनी 15 दिवसाची मुदत मागितली। आम्ही तात्काळ त्याच्यावर ऍक्शन मध्ये येऊ। आम्ही रोडचे खड्डे बुजवू, आम्ही सिमेंट रस्ता करू। जर 15 दिवसात 1 महिन्यात हा रस्ता सुरू झाला नाही तर भविष्यात आम्ही सुद्धा अजून याच्यानंतर हे तीव्र आंदोलन करू। एवढ्या या प्रसंगी सांगू इच्छितो। हे सर्व काँग्रेसचे लोक आहे व सर्व परिसरातील सर्वसामान्य जनता सोबत घेऊन हे आंदोलन सुरू राहणार आहे। तर भविष्यात आम्ही अन्याय सहन करणार नाही। वेकुली मॅनेजमेंटला सांगू इच्छितो, प्रशासनाला सांगू इच्छितो की आम्ही आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरू। वेळ प्रसंगी आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय लोकांच्या मागण्या मान्य केल्याशिवाय राहणार नाही। या प्रसंगी मी सांगू इच्छितो। NTV न्यूज मराठी, यवतमाळ।